धर्मावर उदार होणाऱ्या या वीर मावळ्यांना पाहून मी धन्य झाले. मराठ्यांच्या निर्भीड नेतृत्वाने लोकांमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण केली. पण विचार उमलण्याकरिता गरज होती ती खत पाण्याची. भक्कम मूळ असलेल्या रोपट्याला आता कोवळी पालवी फुटू लागली होती, ते अनेक समाज सुधारकांच्या अथक परिश्रमांमुळे. चुकीची उत्तरं खोडली नाहीत तर बरोबर उत्तरं कशी लिहिता येतील? तसेच वाईट प्रथा नष्ट नाही झाल्या तर नैतिक दृष्ट्या बरोबर काय हे लोकांपर्यंत कसे पोहोचेल? आणि ह्याच कामाकरिता त्यांनी स्वतःचे जीवन अर्पित केले. स्त्रियांचे सशक्तीकरण आणि शिक्षण यासाठी पहिले पाऊल उचलले ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी. किती वेळ? मुहूर्ताची वेळ निघत चालली आहे. यमू चल लगेच. बाबा बाबा मला ना खूप भीती वाटते आणि यमू आता ह्या सर्व प्रश्नांसाठी वेळ नाही. मुळात एका मुलीचे आयुष्याचं ध्येय हेच असतं. हा विषय आपण इथेच संपवू. चल लवकर. पण बाबा ऐका ना वेळ बाबा. वाया घालवू नका. उभी राहा इथे. ओ मंगलानि भवती. ओ मंगलानि. विधीकडे लक्ष दे. ओ मंगलानि भवती. बाबा किती हालचाल करशील? विधीकडे लक्ष दे. ओ मंगलानि भवती. मंगला सावधान. विवाह संपन्न झाला आहे. अशा बुरसटलेल्या कृत्यांवर कोणी काहीच प्रश्न उपस्थित करत नव्हते. ज्योतिबा फुलेंना अभ्यासाची एक खास आवड होती आणि एके दिवशी त्यांच्या गुरुजींच्या घराकडे जात असताना त्यांना एक त्रासदायक दृश्य दिसले. मला तहान लागली. सावकाश. पाणी पाणी. सावकाश. इथे बस. अजून पाणी नको. नाव काय तुझं? शांत. ते तुझे काका का? हे सगळे नक्की काय घडतंय आणि कोण जबाबदार याला? आपण सगळीच देवाची लेकरं ना, मग भेदभाव कशासाठी? या गोड मुलीने पुस्तक वाचू नये, त्या विधवेला कोणी पाणी सुद्धा देऊ नये. खर तर ते इंग्रज ना आपले शत्रू नव्हतेच. आपले खरे शत्रू तर आपल्याच समाजातले हे सगळे बुरसटलेले विचार आहेत, या रूढी परंपरा आहेत. ही विषमता दूर व्हायलाच पाहिजे. मी बदल घडवणार, नक्की घडवणार. शारदा, तू शिकशील, नक्की शिकशील. आणि मग ह्या ज्योतिबाचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर समाजशास्त्रापासून ते आपल्या रूढी परंपरांपर्यंत सगळ्याचाच अभ्यास केला. 5-6 वर्षांनंतर त्यांना सगळ्याचा अर्थ उमजू लागला आणि सगळी कोडी सुटू लागली.
त्यांच्या ह्या प्रवासात त्यांना साथ दिली ती सावित्रीबाई फुले यांनी, त्यांची अर्धांगिनी आणि सर्वात पहिली विद्यार्थिनी. हा ज्योतिबा राहिला कुठे? अजून आला कसा नाही? येईल हो. मुलींना शिक्षणाचा हक्क आपण दिलाच नाही. जर हे घडून आलं तर खऱ्या अर्थाने आपला विकास होईल. या मार्गावर आपल्याला भरपूर अडचणींना सामोरं जावं लागेल. माघारी का कामा नाही. बघा कोण आले आहेत. ज्योतिबा, मी ऐकलंय तुम्ही स्त्रियांसाठी शाळा सुरू केली आहे. हो मग केली ना मी शाळा सुरू. का आपल्या मुलींनी शिकायचं नाही का? म्हणजे ज्या समाजामध्ये कौसल्या, सीता, द्रौपदी, कुंती सारख्या थोर थोर स्त्रिया शिकल्या तिकडे आपल्या मुली शिकणार नाही हे कोण ठरवतं आणि त्यांना हा हक्क नक्की दिला कोण? असं असेल तर शिकवा ना. मी सुद्धा बघतो तुमच्या शाळेत कोण शिकवतंय. आम्हाला बाहेरून शिक्षक आणायची गरज नाही. आमच्या ह्या शाळेत माझ्या पत्नीच शिकवते. काय? एक स्त्री आणि शिक्षक? हे काय चाललंय तुमचं? तुम्हाला तरी काय कळतंय का? हे सगळे प्रकार बंद करा. कोणाला इथे राहू देणार नाही. स्त्री शिक्षणाला गेला होता. ते बरोबर बोलताय ज्योती. हे सगळं डोक्यातून काढून टाक आता. आत्याबाई, जर तुमचं पण म्हणणं हेच असेल ना तर आम्ही नाही राहत इकडे. आम्ही ज्या मोहिमेची सुरुवात केली आहे तिथून आता आम्ही माघार घेणार नाही. मुळीच नाही. तुम्ही याल ना सोबत? जिथे तुम्ही तिथेच मी. तू कुठे निघाली आहेस? त्याला जाऊ दे, तो पुरुष आहे. तुझं काय काम? माझ्या नवऱ्याला मी साथ नाही देणार तर कोण देणार? अगं नको जाऊस. अगं नको रे जाऊस. ठाम दृष्टिकोनाच्या बदल्यात पुण्याची हद्द पार करावी लागली. मात्र ध्येय अजूनही स्पष्टच होते. घराचा उंबरठा ओलांडला पण कार्य थांबले नाही. सावित्रीबाईंचा शिक्षिका म्हणून आज पहिलाच दिवस आणि तेच घडलं ज्याची चिंता होती. आपल्या पोरींना शिकवण्याची परवानगी नाही आणि ह्यांना शिकवायला चालली आहे. पोरी शिकल्या तर घर चालेल का? या मार्गावर आपल्याला बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागेल. पण आता आम्ही आहोत ना तुमच्यासोबत. सावित्री, अहो हे काय झालं तुम्हाला? तुमच्या चेहऱ्यावर हे डाग कसले? काही नाही, काही नाही. धूळ उडाली असेल बघते. ते सोडा. मी म्हणत होते की आपण मुलींसाठी शाळा सुरू करून थांबायला नाही. आपण स्त्रियांसाठी सुद्धा काहीतरी करू आणि गरोदर विधवांसाठी सुद्धा आश्रम सुरू करू. नक्कीच. इतक्या कठीण काळातही ते दोघे एकत्र एकमेकांची ढाल बनून उभे राहिले आणि धैर्याने समाजातील वाईट प्रथा नष्ट केल्या. परिस्थिती जेव्हा झाली अधिक अवघड तेव्हा त्यांनी म्हटले, आता रडायचं नाही, आता लढायचं. शेतकरी आंदोलन ते सत्यशोधक समाज अनेक कार्य हाताळली आणि गुलामगिरी या पुस्तकातून समाजाची खरी स्थिती मांडली. साथ लाभली चिपळूणकर आणि भिडेंसारख्या थोरांची आणि मग केले कार्य आणि घडवला समाज. बुरसटलेल्या विचारांना सुद्धा वाटू लागली लाज. गरोदर विधवांसाठी केला आश्रय सुरक्षित. महिला आहेत सक्षम, सत्य केले हे सुभाषित. स्त्री भ्रूण हत्येवर आणला प्रतिबंध, स्त्री भ्रूण हत्येवर आणला प्रतिबंध. तेव्हाच दरवळला समतेचा गंध, तेव्हाच दरवळला समतेचा गंध. आजचा दिवस मात्र खास होता आणि त्याचे कारण सुद्धा तसेच होते. शाळेत नवीन शिक्षिका रुजू झाली होती.
नमस्कार. ओळखलत का मला? मी शारदाबाई, या शाळेची नवीन शिक्षिका. आणि तीच मुलगी जिला एकेकाळी हातात साधं पुस्तक घ्यायची सुद्धा परवानगी नव्हती. आज मी ह्या स्तरावर उभी आहे ते माझ्या शिक्षकांमुळे, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. त्यांनी जणू काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूनी रेखली उज्ज्वल भविष्याची अमीट रेख. आणि आता माझ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी कोरणार एक नवी वाट. नारी नाही हो अबला, स्वबळ सबळ सिद्ध केले. शिक्षणाचा वसा त्यांनीच सांभाळला दिला आणि त्यांनीच सांभाळला दिला. आहे सदा तरी एकदा सागना आहे सदा. कधी शारदा तू कधी लक्ष्मी तू कधी कुशीतून जन्मलेल्या कोवळी पालवी फुटलेल्या या रोपट्याला आता व्यक्त व्हायचं होतं. त्याला स्वप्न होती गगनापर्यंत पोहोचण्याची, स्वतःची ओळख तयार करण्याची. समाजातला अंधकार दूर करण्यासाठी सारे सुधारक प्रयत्न करत असतानाच एक आवाज घुमला, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आणि झाली केसरीची केशरी पहाट. कवितांमधून, लेखांमधून, गाण्यांमधून देशभक्तीचे, पारतंत्र्याला झुंज देण्याचे बाळकडू स्वातंत्र्याचे स्वप्न घरोघरी पोहोचले. अण्णा, अण्णा, अरे बाळा, आलीस तू? हो, आमच्या शाळेत ना स्पर्धा होणार आहे. स्पर्धा? हो हो, थांबा, बाईंनी चिठ्ठी दिली आहे, वाचून दाखव. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणारी एक कविता पाठ करून या. छान स्पर्धा आहे. अण्णा, तुम्हाला कोणती कविता माहित आहे का? किंवा तुम्हीच लिहाल का? मी कुठे कविता लिहिणार? कविता लिहिणं हे काय सोपं नव्हे. कविता म्हणावी तर ती शिरवाडकरांची मागच्या अंकात आली होती. हो, आगगाडी आणि जमीन. वाच बाळ, छान कविता आहे. आगगाडी, हो, आगगाडी आणि जमीन. नको ग आक्रंदे जमीन, पायाशी लोळत पिनवी नमुन, धावसी मजेत वेगात वरून, आणिक खाली मी चालले चुरून, छातीत पाडसी कितीक खिंडारे, छातीत पाडसी कितीक खिंडारे, कितीक ढाळसी वरून निखारे. पण अण्णा, ही कविता तर आगगाडी बद्दल आहे, आपल्याला स्वातंत्र्यासाठी हवी आहे. बाळा, तुला समजायला थोडं जड जाईल, पण मनाला भिडणारा अर्थ या कवितेत लपला आहे. ती आगगाडी म्हणजे हे ब्रिटिश सरकार, आणि जमीन जमीन म्हणजे आपण, आपला देश, आपली भूमी आणि हे आपले लोक. या कवितेत या जमिनीवर होणाऱ्या अत्याचाराबद्दलच लिहिलं आहे. अच्छा, म्हणजे या कवितेत रूपक आहे ना? अगदी बरोबर बाळा, वाच, कळेल तुला. अण्णा, तुम्हीच वाचाल का? तुम्ही फार छान वाचता. तुम्ही? चालेल, पण लक्ष देऊन ऐकायचं. नको ग आक्रंदे जमीन, नको ग आक्रंदे जमीन, जाळीत जाऊ तू बेभान होऊन, ढगात धुराचा फवारा सोडून, ढगात धुराचा फवारा सोडून, गरजत गाडी ती बोलणी वाजून, दुर्बळ अशीच खुशाल ओरड, दुर्बळ अशीच खुशाल ओरड, जगावे जगात कशाला वेगळ. अण्णा, ही आगगाडी म्हणजे हे ब्रिटिश सरकार आपल्याला भेकड म्हणतात? हो बाळा, गेल्या अनेक वर्षांपासून हे इंग्रज आपल्याला
असंच समजतात. पुढे बघ, त्या आगगाडीचा अत्याचार कसा वाढत जातो. पोलादी टाचा या छातीत रोवून, पोलादी टाचा या छातीत रोवून अशीच चेंगत धावेन. चला रे चक्रांनो, चला रे चक्रांनो, फिरत गरारा, गरजत पुकारा, आपुला गरारा. शिळन कर्कश गर्वात फुंकून, शिळन कर्कश गर्वात फुंकून अशीच ते धावेन. पण अण्णा, ह्या आगगाडीला धडा कोण शिकवणार? बाळा, ही जमीन काही जास्त वेळ शांत बसणारे नव्हे. या आगगाडीच्या अत्याचाराविरुद्ध ती उभी राहणार. उद्धम गाडीचे ऐकून वचन, उद्धम गाडीचे ऐकून वचन, क्रोधात इकडे थरारी जमीन. दुर्बळ भेकड द्वेषाने पुकारी, दुर्बळ भेकड द्वेषाने पुकारी. घुमले पहाड घुमल्या कपारे. हवेत पेटला सुडाचा घुमारा, हवेत पेटला सुडाचा घुमारा. उठला कोसळे दरीत फुला चढवला. उठला क्षणार्ध भयान आक्रोश, उठला क्षणार्ध भयान आक्रोश. हादरे जंगल, कापले आकाश. उलटी पालटी होऊन गाडी ती, उलटी पालटी होऊन गाडी ती. हजार शकले पडती खालती, हजार शकले पडती खालती. बघ बाळा, ही आपली जमीन जागून उठली आहे. आता त्या आगगाडीला कोलमडून काढायला तिला वेळ लागणार नाही. आपल्या मातीच्या कणाकणासाठी लढेन मी अण्णा. आजवर या मातीने फार सहन केलंय आणि तिला आणि तिच्यासाठी मी काहीतरी करेन. तिला सोडवायला मी काहीतरी करेन. प्रेषितांचे हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, असं म्हणत घराघरात स्वातंत्र्यवीर जन्मला आणि माझ्या कुशीतल्या बीजाचा आता वृक्ष झाला, बहरून आकाशाला भिडला. विभिन्नता चराचरातलं सत्य आहे हे त्याला उमजलं होतं आणि ही विभिन्नता जपण्यासाठी गरजेची असते ती सीमा. उषक काल होता होता काळरात्र झाली होती आणि म्हणूनच या वृक्षावर गोळा झाले काजवे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून हजारो मशाली पेटल्या. आचार्य अत्रेंनी, बाळासाहेब ठाकरेंनी आणि अशा अनेक कर्त्यांनी जीवाचं रान केलं आणि या काजव्यांचा प्रकाश थेट दिल्लीपर्यंत पोहोचला. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. वरदा कृष्ण कोयना भद्र गोदावरी. वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमतडीच्या तट्टानाया, तट्टानाया. भीमतडीच्या तट्टानाया, यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा.
यशोयुता वन्दे जयोस्तु ते श्रीमन्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवते त्वामहं यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीती संपदाची राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीती संपदाची स्वतंत्रते भगवती श्रीमती राती तू त्यांची परवशतेच्या नभात तुझी आकाशी होसी स्वतंत्रते भगवती चांदणी चम चम लख लखसी वन्दे त्वामहं यशोयुता वन्दे जयोस्तु ते श्रीमन्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवते त्वामहं यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे 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 आणि शेवटी मी माझ्या राष्ट्राला महाराष्ट्राला घट्ट धरून राहिले. लोकांच्या नकळत त्यांची दिशाभूल करणाऱ्या वाऱ्यांपासून ते माझी ओळख पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या वादळांपर्यंत मी आणि माझी लेकरं, हे वृक्ष, या डोंगरदऱ्या, आम्ही सगळ्याला सामोरे गेलो. आणि मग विजयश्री प्राप्त झालीच. माझ्या माणसांची माझ्याशी जोडलेली नाळ कितीही प्रयास केला तरी तोडता येणार नव्हती आणि कधी येणारही नाही. आणि अखेरीस मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झालीच. मी कधीपासून तुमच्याशी बोलते, तुम्हाला ही गोष्ट सांगते. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, मी कोण? मी या पावन भूमीची, या धरेची माती. महाराष्ट्र वृक्ष गगनास भिडला तरी जपली त्याने सारी नाती. नाळ माझ्याशी जोडलेल्या या वृक्षाची पंढरी सारखी विसावणारी सावली. कूस माझी धन्य होता, झाली मातीची माऊली, झाली मातीची माऊली. हा दिमाखदार कार्यक्रम साकारण्याच्या वाटचालीत जेवढा आनंद आम्हाला अनुभवता आला, त्याच्या कित्येक पटीने जास्त आनंद तुम्हाला अनुभवता आला असेल अशी आम्हाला आशा आहे. आता मी आजचे आपले प्रमुख पाहुणे श्री शेखर फडके सर यांना मंचावर आपले मनोगत व्यक्त करण्यास आमंत्रित करते. आधी उपस्थित असलेल्या सगळ्यांना, माझ्या भावांना आणि माझ्या मैत्रिणींना कळलं ना लगेच. करेक्ट. काय कॉलेजला आल्यानंतर हे असं होतंच थोडं. पण पुन्हा एकदा सगळ्यांना, सर्व रसिक प्रेक्षकांना 1 मेच्या हार्दिक शुभेच्छा. प्राचार्य, मुख्याध्यापक, इथे जमलेला शिक्षक वर्ग, सेंट जेवियर्सचे सगळे, अनुया यांचे आभार मानतो. आधी आभार मानून घेतो. बाकी थँक्यू व्हेरी मच की मराठी मागवळे मंडळाने खूप चांगल्या प्रकारे हे सादर केलं. महाराष्ट्र दिन काय असतो हे आपल्याला त्यांनी चांगल्या प्रकारे जाणून दिलं. त्याच्यामुळे माझा थोडा भाग कमी झाला. मला महाराष्ट्र दिनाबद्दल काही सांगायचं नाही आहे, काही बोलायचं नाही आहे. त्याच्यामुळे थँक्यू व्हेरी मच. आणि खूप उत्तम सादरीकरण केलं सगळ्या कलाकारांनी. आणि कलाकारांबरोबरच जे
तांत्रिक बाजू ज्यांनी सांभाळली होती, ब्लॅकआउट करणे वगैरे वगैरे वगैरे. तर त्यांच्यासाठी ज्यांनी टेक्निकल टीम जी आहे, जे होते त्यांच्यासाठी पण एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांच्यासाठी टाळ्या होत नाहीत कधी, हे फक्त गायक एवढंच करत असतं. त्याच्यामुळे ती दाद आपल्याकडनं त्यांना मिळाली तर खूप बरं वाटतं. आणि बेसिकली हा आला तर काहीतरी मज्जा आता येईल म्हणून मी असं बोलतोय. पण मला खरं कॅज्युअली फार कमी जरा असं बोलता येतं कमी मला जरा माझ्या हिशोबाने, कारण की आम्हाला कलाकार असल्यामुळे मला स्क्रिप्ट लागते. जसं हिंदी सरांनी स्क्रिप्ट लिहून आणली होती तसं त्यांनी वाचली. सरांनी घरून करून आले ते खाली रिहर्सल झाली होती, मग वरती येऊन परत तेच बोलले असं तेच म्हणाले. त्याच्यामुळे सगळी रिहर्सल झाली होती. माझी काही रिहर्सल झाली नाही. मी खूप प्रयत्न केला ट्रेनमधनं येताना की काय बोलायचं आहे काय बोलायचं आहे. पण ट्रेनचा आवाज, बाजूने जाणारा ट्रेन आणि समोर बसलेले असे बघत बसतात ना, ओळखलंय पण बोलत नाही. शेवटी उतरताना काय म्हणजे काय, ओळखलं नाही ओळखलं काय काय नाही, ते अशी मजा असते. हे प्रेक्षक असतात आणि त्यांची दाद देतो. सरांनी एक काय आपण त्याला गुप्त गोष्ट समोर ठेवली. माझ्या मराठी वाङ्मयाला हल्ली पैसे मिळत आहेत. झालं ना ओपन आणूया. बरं, एनिवेज गमतीचा भाग सोडला तर काय नाही, ते तुम्ही जे चौघा जणांनी चालू केलं ना कॉन्ट्रिब्युशन करून, तेच करून ते करतात असं मला सांगितलं गेलं. त्याच्यामुळे तू भेट बाहेर होता. आणि दुसरी गोष्ट, सरांना शुभेच्छा की तुमचा हा शेवटचा महिना आहे असं कळलं मला. पण पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आणि तुमचे आभार की तुम्ही आपल्या सगळ्या शिक्षक वर्गांना, त्यांच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं असेल ही खात्री आहे. आणि सेंट जेवियर्सला येण्याची माझी 4थी वेळ आहे. 2 वेळा मी लेक्चरर म्हणून आलो होतो. नाट्य विभाग जो प्रकार असतो काय ते वर्कशॉपसाठी आलो होतो. मी शिकवायला आलो होतो पण मी खूप शिकून गेलो इथून. नंतर एका सिनेमासाठी आलो होतो, मराठी सिनेमा जो आला नाही आतापर्यंत. तो माझा महत्त्वाचा रोल नव्हता, माझा एकच सीन होता जेवियर्स कॉलेजचा, तो आला नाही. मला काही फरक, पण ते एकदा पाऊल लागलं. आणि एकदा काहीतरी डिसेंबरला तुमचं फंक्शन असतं. मागचं मराठी वाङ्मय मंडळ नवीन आहे ना तुमचे, माझ्यामध्ये मागच्या याला आलो होतो मी. खूप प्रश्न विचारले होते त्यावेळेला. तर त्यावेळी मी हिला म्हटलं का नाही नाही प्रश्न नाही, तुलाच बोलायचं म्हटलं. व्हेरी गुड, फर्स्ट क्लास. तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि मला काय फार सुचत नाही आता काय बोलायचं, कारण सगळं बोलून झालेलं आहे महाराष्ट्र दिनानिमित्त. आणि मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मला मराठीचा अभिमान आहेच, कारण मराठी असल्यामुळे, महाराष्ट्रीयन असल्यामुळे, महाराष्ट्रात वाढल्यामुळे. आणि नाटकाच्या निमित्ताने आमचे दौरे होतात मुंबईच्या बाहेर, गुजरातमध्येही झालेले आहेत. केरळला जाऊन आम्ही मराठी बोललेलो आहे. इस्रायलला जाऊन मी मराठी बोललेलो आहे. दुबई, कतार, UK लंडन, काय म्हणतात तुमच्या भाषेत? दोन्ही सेमच आहे ना? नाही ना, वेगळं आहे. UK वेगळं, लंडन वेगळं आहे ना. युनायटेड किंगडम आणि लंडन वेगळं आहे. अमेरिका, US तिथे पण जाऊन आलो आणि तिथे आम्ही मराठीच बोलतो. अभिमान तर आहेच. आणि दुसरी गोष्ट, इंग्लिशचा उपास आहे. त्याच्यामुळे मला जी भाषा येते ती बोलतो. समोरच्याला एक्सप्रेशन्स वाईज कळतात, त्याच्यामुळे मी जास्त करून रिॲक्शन्सवरती भर जास्त देतो. आणि एवढंच सांगेन मी तुम्हाला की सगळ्या पोरांना खूप चांगल्या प्रकारे सादर. कोणी लिहिलं होतं? नाही, त्या ज्या इथून इकडे फिरत होत्या ना मध्ये. वा वा, तुमचं अभिनंदन. अभ्यासपूर्वक लिहिलं होतं. आणि हां, मी तुम्हाला एक गोष्ट जी सरांनी सांगितली की पैसे मिळतात, आणि दुसरी गोष्ट की तुम्ही दोघींनी माझ्याबद्दल मला सांगितलं जवळजवळ आता बंद करा अभिनय, दीर्घ प्रवास झालेला आहे तुमचा. तर मला पण प्रवास आजच कळला, ते मी लिहून दिलं, पटकन दिलं. पण माझ्या मते ही संख्या खूप कमी आहे. अजून ते 100च्या पलीकडे गेल्यानंतर जोपर्यंत, म्हणजे माझं असं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रात मी जेव्हा सांगेन की रिटायर हो, तेव्हा तो रिटायर होणार. आमच्या याच्यात नाही, तुमच्याप्रमाणे आम्हाला पेन्शन नाही.
त्याच्यामुळे आम्हाला आत्ता शेवटपर्यंत कामच करावं लागणार आहे. त्याच्यामुळे मला खूप शिक्षकांचा नेहमी हेवा वाटतो, कारण की अजूनही मी शाळेचे जे शिक्षक आहेत माझे, कुठेही भेटले तरी, रस्त्यात भेटू दे, स्टेशनच्या ब्रिजवरती भेटू देत, मी त्यांची पाया पडतो. मला माहीत नाही, मी पाया पडतो म्हणजे असं होत नाही की अरे सर आहेत पाया पडायला, नाही, आपोआप खाली वाकलो जातो, पायाला स्पर्श होतो, जमिनीला होत असेल, पायाला होत नसेल त्यावेळी चप्पल किंवा काहीतरी घातलेली असते बाहेर म्हणून. पण माहीत नाही की आता तुमच्या सगळ्या शिक्षकांमुळे आहे ना, विद्यार्थी जे सगळे मोठे झालेले आहेत आत्ता, किंवा संस्कार आपण म्हणतो, आई वडिलांनंतर संस्कार हा शिक्षक करतो. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आभार आधी शिक्षकांचे. आम्ही पण द्वाड असतो, मी पण होतो, फार शिक्षकांचं ऐकत नाही, समोरच्या आईला हा पण बोलणार आता. हे जेव्हा प्रमुख पाहुण्याला लागलो तेव्हा हे मनात बोलत असतील का, साधारण बोलत असतील, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या क्षेत्रात हॅलो हा पण मराठी आहे. तर एवढंच सांगतो की या क्षेत्रात अनेक जण विचारतात, बाहेर एकाने आत्ता मला विचारलं होतं की कसे आलात या क्षेत्रात. मला काही सुचलं नाही, कसे आलो म्हणजे आई बाबांनी मला सांगितलं जा, त्यांनी मला 2 वर्ष दिली होती. 2 वर्षानंतर, कारण एज्युकेशन माझं सॉलिड होतं, हसू नका, पास व्हायचो मी, नापास नाही, एटीकटी मला कधी लागली नाही. पण बिचारा जो माझ्यासाठी अभ्यास करायचा वर्षभर, मी जेव्हा एकांकी स्पर्धा करतोय, नाटक करतोय, त्यावेळी तो बिचारा सगळे अटेंडन्स वगैरे भरून सगळं करून तो माझ्याबरोबर सकाळी 6 वाजता आम्ही अभ्यासाला बसायचो. तो नोट्स काढून आणायचा, 6 ते 10 अभ्यास करायचो गच्चीवरती माझ्या, आणि नंतर 11च्या पेपरला जातो, 11 ते 2 वगैरे 3 तासाचे पेपर. पण 5 वर्ष कॉलेजची, त्याला 47%, मला 54%. तो जाम भडकायचा की वर्षभर मी अभ्यास करतो आणि तू काहीच करत नाही, तू फक्त 4 तास करतो. तर ते माझं गुपित आहे, ते मी इथे सांगणार नाही, पण मी त्यालाही सांगितलं नाही बेसिकली. पण मी तुम्हाला सांगितलं या क्षेत्रात येताना फक्त एवढंच ठेवा की इथे ग्लॅमर आहे म्हणून येऊ नका. आत्ता ज्यांनी परफॉर्म केला त्यांना अभिनय कर, किंवा ज्यांनी डान्स केला ना सगळ्या त्या, हा म्हणजे मला फक्त आज कळलं नाही की मुलांनी का नाही केलं. मुलं कमी आहेत मराठी वाङ्मय मंडळात, कॉलेजमध्येच मुलं कमी. काय रे दुःख होतंय किती मला आज कोणाला की मुलीला दुःख होतंय, पोरं कमी आहे. वा छान वाटलं मला. सावित्रीबाई फुल्यांचं काम झालं नाही, आमच्या वेळेस मराठी वाङ्मय मंडळात असं असायचं की एखादी एकांकी स्पर्धेला जर का मुलगी हवी असायची, जी प्रमुख अभिनेत्री असायची, किंवा मराठी वाङ्मय मंडळात असं एक निवेदन करण्यासाठी आता आम्हाला टेन्शन येताना चुकलं विकलं तर सरांचं नाव घेताना चुकलं तर सर प्रिन्सिपल आहेत, मुख्याध्यापक आहेत, प्राचार्य आहेत, काय म्हणायचं नक्की, तिथे सगळा गोंधळ होतो आमचा. तर त्यावेळी आम्हाला प्रत्येक मुलीच्या घरी जाऊन आईबाबांना आधी पटवायला लागायचं. मग तुला कोल्ड्रिंक दे ना, तुला चॉकलेट दे ना, हे सगळं आधी असायचं. तेव्हा ती हो म्हणायची एकांकी स्पर्धेसाठी किंवा मराठी वाङ्मय मंडळात. पण आज खूप सगळ्याजणी, पण मला सांगा, खरं सांगा मनापासून, अगदी सर वगैरे मी फार याच्यात गमतीशीर भाग आहे, पण मला सांगा मुली ह्या वेस्टर्न आउटफिटमध्ये चांगले दिसतात की महाराष्ट्रीयन आउटफिटमध्ये? मनापासून सांगा. नाही स्वतःची पोरगी नाही, ऑल ओव्हर म्हणतोय की बायका पण म्हणतोय, त्या बायका पण आल्या, कशात छान दिसते? पारंपरिक माझी आई गाऊनवरती पण राहते, ती पण पारंपरिक आहे. मी म्हणून मी विचारलं की साडी, ड्रेस, वेस्टर्न आउटफिट, साडी. झेवर्सला आल्यानंतर मी 4 वेळेला जेव्हा आलो होतो, त्यातलं 2दा कार्यक्रम होता म्हणून सगळ्या साड्या नेसल्या होत्या. त्याच्यामुळे एवढा फरक वाटत होता की या एक वेस्टर्न कॉलेजमध्ये, म्हणजे कुठलंही कॉलेज असेल ते वेस्टर्नच असतं, कारण की हल्ली इंग्लिशमध्ये शिकवतात, मराठी पण इंग्लिशमध्ये शिकवतात. त्याच्यामुळे मला म्हणजे ज्या मॅडम मराठी आहे मी असं म्हणते ते मला कंटाळा येतो, कारण मला शुद्ध भाषा लागते. थोडक्यात मराठी बोलते, त्यांनी लगेच त्यांच्यामुळे कळलं मला.
अशा रिॲक्शन टिपायचे असतात. मी तुम्हाला एवढं सांगतो की या क्षेत्रात जाण्यासाठी ना ग्लॅमरची गरज करू नका. जे ॲक्टर्स आहेत त्यांना मी सांगतो. तुम्हाला एक उदाहरण देतो. विनोद आहे छोटा. मी नेहमी जी विनोदी भूमिका करतो किंवा काय करतो ते गंभीररित्या करतो. अनेक जणांनी सांगितलं असेल की काय ते कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस. तर साधारणतः विनोदी भूमिका सुद्धा गंभीररित्या केल्यानंतर विनोद पोचला जातो. तसा एक विनोद मला लक्ष्मीकांत बेर्डेंनी सांगितला होता जेव्हा मी त्यांच्याबरोबर पहिलं आणि शेवटचं नाटक माझं पहिलं नाटक केलं होतं त्यांच्याबरोबर. तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की एक गोष्ट लक्षात घे. म्हटलं सांगा काय. बघ तुला काय आठवतं काय. एक मोठा जगातला मोठा तीरंदाज म्हणजे बाण मारणारा आपण नाही मुलं नाही तो बाण खरा बाण मारणारा जगातला नंबर 1 एका माळरानावरती भटकत असतो. आणि त्याला माळरानावरती दिसतं की बरोबर प्रत्येक झाडाला गोल केलेला आहे आणि त्याच्या बरोबर मध्यभागी बाण मारलेला आहे. तो कमाल आहे. चुकेल मी मोठा जगातला नंबर 1 आहे वर्ल्डमधला की मी 10 मारले तर माझे 8 बरोबर लागतात पण 2 चुकतातच. पण इथे एकही चुकलेलं नाही आहे. कोण आहे तो शोधत असतो. कोणी केलं हे सगळं. तर अतिशय ज्याला उभं पण राहता येत नाही तो हातात तीरकमठा म्हणजे बाण घेऊन येत असतो असा. तर तो येतो तो म्हणतो साहेब इकडे आहे ना मी असा मोठा तीरांचा आहे नंबर 1 वगैरे या त्या. पण हे सगळं कोणी केलं. प्रत्येक झाडावरती गोल गेलं बरोबर मध्यमागे मारलं. क्या बात आहे. कोण आहे हा. तर म्हणतो हातात बाण माझ्या दिसतंय ना मग हे सगळं मी केलंय. तर तुम्ही आज मोठे मी नंबर 1 आहे. तो लगेच पाया पडतो. मला सांगा कसं आहे हे तुम्ही कसं केलं. तर म्हणतो तुम्ही मूर्ख आहे. अरे म्हणतो मी तुमचा आदर करतो एवढा तुमच्या पाया पडतोय. जगातला नंबर 1 आहे. माझ्यासाठी लोक थांबलेली असतात. माझ्यासाठी मी गेस्ट असतो वगैरे आणि तू मलाच मूर्ख. तुम्ही आधी गोल करता मग बाण मारता. मी आधी बाण मारतो मग गोल करतो. तेव्हा मला कळलं की ग्लॅमरसाठी जायचं नाही. आपण एम साधला की ग्लॅमर आपोआप येतं. त्याच्यामुळे मी त्या एमच्या अजून शोधात आहे. अजून मला ग्लॅमर आलेलं नाही. कारण की वयाच्या 30व्या वर्षापासून आत्ता माझं वय 50 आहे. तर वयाच्या 30व्या वर्षापासून मी फक्त काका मामा हेच रोल करतोय. त्याच्यामुळे आम्हाला थोडं ग्लॅमर कमी असतं. हिरो हिरोईन्सना जास्त असतं. भले त्यांची वर्ष कमी असते हिट होण्याची किंवा आपल्या क्षेत्रात थांबण्याची. त्याच्यामुळे मी त्यावेळी ठरवलं होतं की मला हिरो नाही व्हायचं. हिरो पडला की घरी बसला. मी माझ्या आईबाबांना सांगितलं की तू जा या क्षेत्रात काही फरक पडत नाही पण शेवटपर्यंत ते पेन्शन बिशन नाही ते लक्षात ठेव. तेव्हा मी लक्षात ठेवलं की काका मामा केलं तर शेवटपर्यंत मग काय टेन्शन नाही ना. हिरोचा रोल केलं असतं आणि आता काकाचा रोल असता तर माझं जरा वेळ यायला हा जरा आगाऊ वाटला. मी पण आगाऊच होतो ना हिरोच्या वेळेला. त्याच्यामुळे तेव्हापासून मी ठरवलं होतं. एज्युकेशन माझं थोडं कमी आहे की इथे बुद्धी कमी होती माझी असं नाही. मी प्रचंड हुशार होतो 12वी पर्यंत. 12वीला पहिलं INT जी आपली स्पर्धा असते ती लागली आणि तिथून माझं फिरलं सगळं फासं. मी उत्तम क्रिकेटर पण आहे. रमाकांत आचरेकरांचा मी शिष्य आहे. आणि मला सांगायला आवडेल की त्यावेळी जेव्हा सचिन तेंडुलकर काहीच नव्हते त्यावेळी मी त्यांना बॉलिंग टाकलेली आहे. त्याच्या गावाचा संबंध नाही. त्यातले 5 बॉल बाहेर होते. एक बॉल चुकून तर माझ्या मते त्यांना काय माशी गेली डोळ्यात त्यांच्या का पीच चुकलं माहीत नाही बोल्ड झाला तो. पण त्यावेळी माहीत नव्हतं की हे सचिन तेंडुलकर होतील पुढे. पण आता तो काळ आठवतो. पण माझ्याकडे 2 चॉईस होते. एक स्पोर्ट्स आणि अभिनय. अभिनय चूज केला. स्पोर्ट्स चूज केला असतं साधारणतः बहुतेक IPL खेळलो असतो आता. अजून जरा फेम मिळालं असतं. थोडक्यात सूर्यवंशी झाला असता थोडक्यात. पण नाही झालं. पण जिथे मी क्षेत्र स्वीकारलं होतं ते स्वीकारा. इथे खूप टेन्शन आहे. एज्युकेशन कम्प्लीट करा आधी. कारण की हे इथे जमलं नाही तर ते जमू शकतं किंवा त्याच्यामुळे आपलं जगणं जमू शकतं. त्यावेळी असं होतं की तुम्ही या क्षेत्रात राहिलात घरचा पाठिंबा असतो. हल्ली आपल्याकडे घरचे पाठिंबे खूप कमी आहेत. कारण की एखादं क्षेत्र निवडताना त्या क्षेत्राविषयी ना आधीच निगेटिव्ह बोललं जातं आमच्या क्षेत्राविषयी. खरं तसं नाही आहे ते. तुम्ही कसे वागताय त्याच्यावरती ते क्षेत्र आहे. तुम्हाला कसं वाटतंय त्याच्यावरती ते क्षेत्र आहे. मला कॉलेज अजिबात आवडायचं नाही.
कॉलेजला गेल्यानंतर असं वाटायचं शाळेचं लाईफ सॉलिड होतं. शाळेत वाटायचं आईला कसली कॉलेजची पोरं आहे ना, सॉलिड धमाल करता, एन्जॉय, काय बंग बिंग मारणं वगैरे काय नाही. पण ते कॉलेजला आल्यानंतर वाटतं की शाळेचं लाईफ बरं होतं. कॉलेज संपल्यानंतर वाटतं कधी मोठं होतं, पैसे कमवतोय आणि मज्जा करतोय आणि हे करतोय. पैसे कमवायला लागल्यानंतर वाटतं जाऊ दे कॉलेजच बरं होतं, बाबांकडनं पैसे घेतो आणि त्यांना पैसे पॉकेटमध्ये घ्यायचं तेच बरं. इथे कुठे कमवत बसा. आता हे बघा, आज महाराष्ट्र दिन आहे बरोबर, तसाच आज कामगार दिन सुद्धा आहे. ह्या कामगार दिनी सुद्धा हा कामगार इथे आहे. आज मला काय अनुयायांनी आराम करू दिला, त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला होता, पण मी शूटिंगच्या निमित्ताने मी येऊ शकलो नाही. तिची आई आणि तारक मेहता का उलटा चष्मामधला भिडे म्हणजे मंदार चांदवडकर, हे आम्ही तिघही चांगले घट्ट मित्र आहोत. दोघं येऊन गेलेत, मी एकटा यायचा राहिलो होतो तिच्या हिशोबाने. तर आज तिने एक नाही, तुला सुट्टी असते मला माहिती आहे, ओके तर मी येतोय. कुठे यायचंय काय यायचंय, मग नंतर तिने काल पत्ता दिला मला. अरे म्हटलं हा JVSला आहेस ना, ओके. तर एक दोन गोष्टी मी ज्या सरांनी सांगितल्या त्या मी तुमच्या पुढे मांडल्या. पुन्हा एकदा सगळ्या कलाकारांचे आभार. आणि मला आता ठाण्याला पळायचं आहे, तिकडे 12:30 कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे पुढचा जो कार्यक्रम असेल आहे. अरे हा, निवेदिकांसाठी सुद्धा टाळे होते. माझा इतिहास जो वाचून दाखवला, मला टेन्शन येतं आता काय बोलतायत. कारण की काही वेळेला आहे ना, गुगलवरती सर्च मारतो आणि लिहून करतो आपण एखाद्याची माहिती, ती कधी कधी चुकलेली असते. आणि सगळ्यात छान वाटलं, ह्या आमच्या मॅडम ज्या आहेत त्या पूर्वीपासून आम्ही ओळखतो. हो, आरती मॅडम ओळखतो आम्ही. आरती माहिती आहे सगळ्यांना, त्यांना माहीत असेल ना, मी नाही विसरलेलो. पण आम्ही फार कॉलेजपासून ना, आय थिंक सो, तेव्हा पण मला पण दोनदा आलो होतं कॉलेज नंतरचे ॲक्टिंगचे याचे. मग स्निग्धा ताई बरोबर. अरे खूप मोठा इतिहास. पण एनिवेज पुन्हा एकदा सगळ्यांना छान दिसत आहेत सगळे. पोरं पण छान दिसत. कुठे पोरं हात वरती करा. अरे पोरं दिसत नाही सर, पुरुष नाही पोरं. बरं ठीक आहे. बरं किती दिवस रिहर्सल केली तुम्ही? निवेदक आहे ना मी पण प्रश्न विचारू शकतो. 10 दिवस रिहर्सल केली, कॉलेज बंक करून? घाबरू नका, सरांसमोर सुट्टी सुरू आहे. कसली? मे महिना चालू आहे ना, परीक्षा चालू आहेत ना, परीक्षा आता संपल्या. परीक्षा चालू असताना तुम्ही रिहर्सल केली? रागव नका मला, मी जस्ट एक तुमचं कष्ट, मी फक्त कष्टाचं चीज झालं असं म्हणतो. खूप चांगला खरंच कार्यक्रम साजरा झाला. अनुया, थँक्यू व्हेरी मच की एवढ्या चांगल्या दिनी करेक्ट वेळेला बरोबर दिवशी तिने मला इथे बोलवलं, त्यामुळे थँक्स. पुन्हा पुन्हा यायला आवडेल. आणि पुन्हा एकदा सर तुमचे आभार, अभिनंदन. पुन्हा एकदा सर्व शिक्षक वर्गांचं अभिनंदन, मित्रमैत्रिणींचं अभिनंदन. फक्त अनुयाच नाही तर अनुयाबरोबर जेवढे मराठी वाङ्मय मंडळामध्ये जेवढे आहेत, तुला एकटीला नाही आभार तुझे, हां बाकी सगळ्यांचे आभार की थँक्यू व्हेरी मच. आणि एक मला फक्त गंमत काय वाटली माहिती आहे की त्यांनी अंधार केला, ब्लॅकआउट केला. एकदा इथे येऊन मुलगा बसला होता, पहिल्यांदा ज्याने ऍक्टिंग केली. येस, तुझं पहिलं वाक्य सांग रे. बसल्यानंतर जे केलं होतंस ते पहिलं वाक्य इथे. अरे बघतोयस ना काय चाललंय पुढे. कुठे बळी तर कुठे अत्याचार. नाही त्या महात्मा फुलांच्या ह्याच्यातलं नाही, पहिलं विष्णू. हा, ज्याच्यात तू उजेड पाडला होतास बघ. अरे वाक्य होतं ना उजेड काहीतरी. सुरुवातीला नाही का ब्लॅकआउट झाला. मला ते खूप छान वाटलं की काय उजेड पडला असं करून त्यांनी ब्लॅकआउट केलं होतं. म्हणजे आपली मराठी
भाषा आहे ना ती बळवावी कशी बळवते हे दोन व्यक्तीकडनंच कळते, आणि त्या दोन्ही व्यक्ती या स्त्रिया आहेत. एक त्यातली म्हणजे सासू आणि दुसरी म्हणजे बायको. दोन स्त्रिया आहेत, एक म्हणजे सासू, दुसरी बायको. कुठून बायकोचा संबंध आमच्याशी आहे. पण मराठी भाषा काय आहे, पुरुषांसमोर म्हणजे नवऱ्यांसमोर बायका बोलतात, वळवावी लागत नाही त्यांना भाषा. कारण की यजमान पुरुष नवरा हा काहीच बोलत नाही. मी सासू सुनेचं सांगतो की कशी भाषा असते. आत्ताच काय बोल कसे आहात, किंवा आपण साधारणतः एक वाक्य घेऊया, कुठून आलास, कुठून चाललास, कसं चाललंय, किंवा आईची भाषा आहे माहिती ना. अरे अनेक जण गंमत अशी असते बघा की भेटल्यानंतर आता हास्य जत्रेला तुम्ही हास्य जत्रेमध्ये जे सादर करतो ना ते आमच्या बरोबर निगडीत जे झालेलं असतं तेच ते सादर करत असतात खरं तर. त्याच्यामुळे तुम्हाला खूप ते आम्ही खूप नैसर्गिकरित्या ते चालू असतं हास्य जत्रा, म्हणून लोकांना ते आवडतं. जेव्हा त्याच्यात एखादं जरी स्किट अभिनय करायला लागल्यानंतर ते आवडत नाही लोकांना, कंटाळा येतो कधी. पण जे नैसर्गिक आहेत, कारण अनेक जण मला अजून सुद्धा भेटल्यानंतर आपण जे म्हणतो काय कालच पाहिलं तुमचं टीव्हीवर, अय्या किती सुंदर. बरं आम्ही गाळलेल्या जागा भरतो ना, आम्ही बरंच असतो. आई आणि बाबा त्या दिवशी माझ्या बाजूला उभे होते, काय म्हणते ती प्रेक्षक आहे, पण त्यांना ते समजत नाही. काय आहे की भाषा आहे ना, पूर्ण वाक्य केलं तर ती भाषा कम्प्लीट होते, अर्धवट वाक्य केलं तरी ती भाषाच असते, पण ती विनोदाची भाषा होते. आणि तीच भाषा जर का विनोदी घेतली नाही तर ती अतिरेकी भाषा होती. त्याच्यामुळे आपल्या मराठी भाषेला खूप महत्व आहे, खूप मराठी भाषा बोलल्या जातात, पण खरी भाषा एकच असते, ती माणुसकीची, जी आपण जपली पाहिजे सगळ्यांनी. आणि माझे साधारणतः 2000 शब्द संपले असतील, 200 कोणीच बोलायला गेलो तर तुम्ही, तर माझे 2000 शब्द संपलेले आहेत. आणि तुमचा कार्यक्रम आटोपशीर होईपर्यंत म्हणजे आटपेपर्यंत मी इथे नसेल, त्याच्यामुळे मला आता तुम्ही टाटा बाय बाय करा. थँक्यू. पूर्ण बोलू दे मला टाटा. चला ओके, थँक्यू व्हेरी मच. काय करता तुझं? साची. ओके, हे साची येऊन ठेवीन मी डोक्यात, बघूया. चलो, थँक्यू व्हेरी मच पुन्हा एकदा. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सगळ्यात जेजसची सगळ्यात बेस्ट गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे त्या कॉलेजचं कॅन्टीन. मला प्रचंड आवडीचं कॅन्टीन आहे, त्याच्यामुळे थँक्यू व्हेरी मच. आणि मी निरोप घेतो सर. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. पुन्हा एकदा सगळ्या शिक्षकांना इथे पाया पडतो, इंडिव्हिज्युअल जमणार नाही. थँक्यू व्हेरी मच. आता ज्यांचा परफॉर्मन्स झाला त्यांच्यासाठी चांगलं. पहिला ये रे पोरा. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे सर. शिक्षक नेहमी रस्ता दाखवतात, बरोबर. नैसर्गिक हाक आली तेव्हा ह्यांनी मला रस्ता दाखवला होता, त्यामुळे त्यांना थँक्यू. मस्करी आहे. बरं एवढं काय सर, मस्करीत घ्या.
सिरियसली डोंट टेक इट लाईटली. आपलं सॉरी, सिरियसली. थँक्यू व्हेरी मच. आणि लहान तोंडी नॅचरलच असतं बघ ते कसं जे कंपनी करतं नॅचरलच असतं इंटरेस्ट. यानंतर 2024-25 ची महासचिव नीरजा गोखले हिला व्यासपीठावर येण्याची विनंती करते. मुख्य कार्यकारिणीने अतिशय उत्साह व सामर्थ्याने आपल्या मंडळाचे नेतृत्व केले होते. नमस्कार, मी नीरजा गोखले. ओम आणि मनस्वीला सुद्धा स्टेजवर बोलवते. मुख्य कार्यकारिणी 2025-26 हस्तांतर एक छोटीशी भेटवस्तू देऊन. मुख्य समन्वयक कार्यक्रम विभाग स्वरा पाटील. मुख्य समन्वयक व्यवस्थापन विभाग अलायसा हॅरिसन. सहाय्यक महासचिव मेघ जाधव. सहाय्यक महासचिव कार्यक्रम विभाग जितवरी चौधरी. महासचिव 2025-26 ऋत्वी चौधरी. सर्वांचे खूप खूप अभिनंदन. मराठी वाङ्मय मंडळाच्या मुख्य कार्यकारिणीला पुढच्या वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा. आता आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे वळूया. मराठी वाङ्मय मंडळाच्या यशस्वी वाटचालीमागे अनेक जणांचा हातभार असतो. आपल्या कार्यक्रमाचे आधारस्तंभ म्हणजे संत झेवियर महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शिंदे सर यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आपल्या पाठिंब्यामुळेच मंडळ इतकी वर्ष निरनिराळे उपक्रम करू शकले आहे. आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेले श्री शेखर फडके सर यांचे सुद्धा खूप खूप आभार. ते ह्या कार्यक्रमात वेळात वेळ काढून आले ह्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. पण ते आता नाही आहेत. यानंतर मंडळाचे शिक्षक समन्वयक प्राध्यापक डॉक्टर प्रशांत रत्नबारखी सर आणि संबंध शिक्षक वर्ग ह्यांचे आम्ही कृतज्ञ आहोत. आपल्या नियमित मार्गदर्शन आणि पाठिंब्यामुळेच मंडळाचा प्रत्येक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडतो. आम्हाला नेहमी तांत्रिक गोष्टीत मदत करणारे दास सर, दिनेश सर आणि फ्रान्सिस सर यांच्या सुद्धा खूप खूप सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे. कार्यक्रमाच्या यशासाठी रसिकांची दाद असू दे. आमच्या कलागुणांना वाव देणाऱ्या रसिक प्रेक्षकांचेही मनपूर्वक आभार. मंडळी, तुम्ही मंडळाच्या सोशल मीडिया अकाउंट्सना तर फॉलो करताय ना? करायलाच पाहिजे. नाही तर आमच्या मंडळाचे विविध उपक्रम तुमच्यापर्यंत कसे पोहोचणार? मराठी वाङ्मय मंडळाला इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन, फेसबुक वर नक्की फॉलो करा. आपले ऋणानुबंध असेच मोहरत राहावेत हीच सदिच्छा. पुन्हा एकदा उपस्थित सर्वांनाच महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आता मी सर्वांना अभिमान गीताकरता सज्ज होण्यास विनंती करते.
भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जाते